मागच्या व्हिडिओमध्ये आपण जीवा महालाबद्दल पाहिलं. पण आज एका अशा योद्ध्याची गोष्ट पाहूया ज्याचं नाव इतिहासाच्या पानांमध्ये हरवून गेलं. आज आपण बोलणार आहोत संभाजी शहाजी भोसले यांच्याबद्दल, ज्यांची भूमिका अभिषेक बच्चन यांनी राजा शिवाजी या चित्रपटात साकारली आहे. शहाजी राजेंचे थोरले सुपुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठे भाऊ. त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ शहाजीराजे भोसले यांच्या सहवासात घालवला, म्हणूनच त्यांच्याविषयी स्वतंत्र नोंदी फार कमी आढळतात. काही इतिहासकारांच्या मते त्यांचा जन्म साधारणतः 1621 ते 1623च्या दरम्यान झाला असावा. लहानपणापासूनच त्यांनी अस्थिरता अनुभवली आणि विविध दरबारांमध्ये मराठ्यांची बदलती परिस्थिती पाहिली. ते शहाजीराजेंसोबत आदिलशाही आणि निजामशाही दरबारांमध्ये वावरत होते, जिथे त्यांनी राजकारणातील बदल आणि संघर्ष जवळून अनुभवले. लहान वयातच त्यांना लष्करी आणि प्रशासकीय जीवनाचा परिचय झाला. काही स्रोतांनुसार सुमारे 1636 पासून संभाजीराजे कर्नाटकातील कारभारात शहाजीराजे भोसले यांना सहाय्य करत होते. ते कर्नाटकात सक्रिय होते, विशेषतः शहाजीराजांच्या बेंगळुरूतील कारकिर्दीदरम्यान. 1648च्या सुमारास शहाजीराजे भोसले यांना आदिलशाहीकडून संशयाच्या आधारे कैद करण्यात आलं. त्यावेळी कर्नाटकातील जागिरा धोक्यात आल्या. अशा परिस्थितीत संभाजीराजेंनी स्थानिक पातळीवर कारभार आणि संरक्षणाची जबाबदारी सांभाळली आणि बेंगळुरूसह आसपासच्या भागांमध्ये नियंत्रण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनीही पुणे परिसरात आदिलशाहीविरुद्ध हालचाली सुरू केल्या होत्या. संभाजीराजेंच्या मृत्यूबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. काही उल्लेखांनुसार ते कनाकागिरी येथे संघर्षादरम्यान मरण पावले आणि काहींमध्ये अफजल खान याच्याशी संबंधित विश्वासघाताचा उल्लेख आढळतो. पण एक गोष्ट मात्र निश्चित, त्यांची कथा मोठ्या प्रमाणावर इतिहासाच्या पडद्याआड राहिली. एक आईपासून दूर राहिला आणि दुसरा वडिलांपासून, पण दोघेही स्वराज्यासाठीच जगले.